आम्हाला नाही कुठल्या नेत्यानं किंवा कोणी सांगितलं नाही. आम्हाला ही साड्या ही पंपलेट आले, आम्ही हे वाटायला चालू केलं. पाम्पलेट कोणाचं आहे? पाम्पलेट हातात घेऊन दाखव. पाम्पलेट कोणाचं? पाम्पलेट कोणाचं आहे? पाम्पलेट कोणाचं आलंय ती सांग. भाजपचं आहे का नाही? भाजपच्या साड्या वाटत साड्या भाजपच्या आहे का नाही? ह्या आम्हाला पंपलेट भाजपचं असू दे. जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे. आज 4 ते 5च्या आसपास आम्ही आमच्या गावामध्ये एक 3-4 युवकांना बघितलं की ते साड्या घेऊन वेगवेगळ्या घरामध्ये जात आहेत. त्यांचा काय प्रकार चालला आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो. एक दोघं गेलो. त्या ठिकाणी बघितलं तर ते साड्या देत होते. प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या स्त्रियांना साड्या देत होते आणि त्या साड्याबरोबर पाम्पलेट देत होते. ते आम्ही बघितलं. ते पत्रक होतं ते भाजपाचं होतं आणि ते पत्रक होतं सुशांत महाडिक यांच्या पत्नीच्या प्रचारार्थ ते साड्या वाटत होते. आम्ही त्यांना विचारलं काय चाललंय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं असं आमचा काही संबंध नाही. त्यांना गावाचं नाव विचारलं तर ॲक्च्युली ते ह्या मतदारसंघातले नाहीत, ह्या गावातले नाहीत, ते विटा लेंगरे अशा गावातली लोक होती. त्यांनी ते साड्या वगैरे देण्याचा प्रयत्न त्यांचा चालला होता आणि हे सर्व करत असताना आम्ही त्यांना विचारलं हे काय चाललंय तुमचं? तुम्ही मतदारांना आमिष दाखवून जी कृती करताय ही संविधानाच्या विरोधात आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही शांत बसा, अन्यथा ह्याचे तुम्हाला जबर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्यानंतर शेजारचे जे काही ग्रामस्थ लोक होते त्याच्यामध्ये मग विष्णुभाऊ असतील, सुनील मोहिते असतील किंवा नंदुदादा शिंदे असतील किंवा प्रशांत मोहिते असतील असे काही ठराविक लोक होते. सरपंच, उपसरपंच, विशाल कांबळे वगैरे सर्व जमा झाले आणि मग ह्या धमकी देतात असं समजल्यानंतर संतोष गायकवाडसारखी लोक त्या ठिकाणी आली आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं हे चालणार नाही आणि त्याच वेळेस आम्ही भरारी पथकाला फोन केला. त्यांना पकडलं. जवळजवळ 500 ते 600 साड्या होत्या. त्यानंतर एक गाडी होती, इर्टिगा गाडी होती पांढऱ्या कलरची. मला वाटतं 1975 काहीतरी असा नंबर होता. ती गाडी गाडी पकडली. गाडीतूनच त्या साड्या बाहेर फेकल्या जात होत्या. ती गाडी पकडली, त्यांना पकडलं. थोडीशी दमदाटी ते देत होते परंतु सर्व ग्रामस्थ आणि गावकरी जमल्यामुळे आम्ही त्यांना पकडलं आणि ही सर्व आम्ही निवडणुकीच्या भरारी पथकाच्या समोर लक्षात आणून दिलं. त्याच्यावरती त्यांना कारवाई करायला लावली. पण मी सर्व अगदी वांगी गणातल्या सर्व किंवा अगदी कडेगाव पोलीसच्या सर्व ग्रामस्थांना, मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की अशा आमिषांना बळी न पडता आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा लोकशाहीसाठी अधिकार दिलेला आहे, ते मताचं जे आपल्याला एक हक्क दिलेला आहे की आपण एक राजा निवडू शकतो, तर तो अधिकार आपण कुणालाही विकू नका.